आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। सरपोतदार साहेब साहेब पोलिसांनी तुमच्या फॅक्टरीमध्ये सर्च सुरू केली आहे, हे खरं आहे का? सर, कमिशनर साहेब स्वतः भेटायला आले होते। याचा अर्थ काही महत्त्वाचा ब्रेक थ्रू मिळाला आहे का सदानंदच्या केसमध्ये? सर, मणी व्यतिरिक्त तुमच्या घरातल्या यात आणखी कोण इन्व्हॉल्व आहे का? सर, मणी नक्की दोषी आहे का? कारण आतापर्यंत पोलिसांना त्याच्या विरोधात काही प्रूफ मिळालेलं नाहीये असं आम्हाला कळलंय। शांत व्हा तुम्ही। तुमचे प्रश्न मी ऐकले, आता माझं उत्तर ऐका। घटनास्थळी तपासणीसाठी पोलीस गेले होते आणि म्हणूनच त्यासाठी ते आमच्या फॅक्टरीमध्ये गेले होते, हे खरं आहे। कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या मते आजपर्यंत जी काही चौकशी चालू आहे आणि जे काही पुरावे मिळाले ते सगळे मणीकडे बोट दाखवतायत। मणीच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं समोर येत आहे आणि हे सगळं ऐकून मी खरंच कोलमडून गेलो। आता काय सांगू तुम्हाला, मला माहितीच आहे ना की मणीला मी माझ्या मुलासारखा मानतो, त्याच्यावर माझे संस्कार आहेत आणि अगदी काही पैशांसाठी त्यांनी असं वागावं याच्यावर माझा विश्वासच बसत नाहीये। पण पोलिसांचे पुरावे खोटं बोलत नसतात। मला खरंच खूप वाईट वाटतंय। मणी कसा काय दोषी असू शकतो? आय मीन, आतापर्यंत राजकीय आणि वैयक्तिक आयुष्यात मणीने तुम्हाला नेहमी साथ दिली। आतापर्यंत तुमच्यासाठी जीव घ्यायला आणि द्यायला तयार असलेला मणी तुम्हाला फ्रॉड वाटू लागला, हे तुम्हाला मान्य आहे? मी मान्य केलं काय किंवा न केलं काय, पुरावे तेच सांगतायत। सर, पुरावे मॅनेज केले जातात हे तुम्हालाही माहिती आणि मलाही माहिती। माझा प्रश्न हा आहे की मणी खरंच दोषी आहे का, की इतर कोणाला वाचवायला मणीला बळीचा बकरा बनवला जातोय आणि त्याच्या विरोधात पुरावे मॅनेज केले जातात? सर, इतका काय विचार करता तुम्ही? मणी आणि सुजित मध्ये काय फरक आहे? म्हणजे सुजित तुमचा मुलगा आहे आणि मणी तुम्हाला मुलासारखा आहे। सुजितला जेव्हा अरेस्ट झाली होती तेव्हा तुम्ही आकाश पातळ एक करून सुजितला सोडवलं होतं आणि आता मणी विरुद्ध पोलीस देतात ते पुरावे तुम्हाला मान्य आहेत? हा तपास तुम्हाला खरंच योग्य वाटतो का? तुमचा पोलीस यंत्रणेवर विश्वास दिसत नाही असं मला वाटतंय, पण त्याला मी काहीच करू शकत नाही। पण माझा मात्र पोलिसांवर, न्याय व्यवस्थेवर संपूर्ण विश्वास आहे। धन्यवाद। सर, सरपोतदार सर, ब्रेकिंग न्यूज, सदानंदच्या केसमध्ये पोलिसांचा मोठा खुलासा। खासदार सरपोतदार सर यांनी मणीच्या डोक्यावरचा हात काढून घेतला आहे का? मणीच गुन्हेगार आहे असे सरपोतदारांचे संकेत। सदानंदचा खून आहे की अपघात या प्रश्नाचं उत्तर मिळालंय आणि पुरावे सांगत आहेत की हा खूनच आहे आणि हा खून मणीने केला आहे। तू ग्रेट आहे सर शालू, चोराच्या बायकोला घरात कामाला ठेवलंस। मी असते तर कधीच हाकलून दिली असती। नाहीतर काय, तो फॅक्टरी मध्ये चोरी करत असणार आणि ही घरामध्ये। कमिशनर साहेबांकडनं आम्हाला जे कळलंय ते ऐकून खरंच मला खूप मोठा धक्का बसलेला आहे। त्यांच्या मते आजपर्यंत जी काही चौकशी चालू आहे आणि जे काही पुरावे मिळाले ते सगळे मणीकडे बोट दाखवतायत। मणीच या प्रकरणाचा मास्टर माइंड आहे असं समोर येत आहे। दार उघडं ठेवून कुठे गेली मुलगी? स्वानंदी, स्वानंदी मॅम, स्वानंदी, 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 पाणी आण, पाणी। स्वानंदी, 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 स्वान
मॅडम मणी सर निर्दोष आहेत. मणी सरांनी काही केलं नाही. मणी सरांनी शिकलं होती. तू शांत मणी सरांनी काही केलं नाही. मणी सरांनी काहीच केलं नाही. मणी सर निर्दोष आहेत मॅडम. त्यांनी काहीच केलं नाही. तू त्यांनी काहीच केलं नाहीये. त्यांना शिक्षा शिक्षा सावकार निर्दोष आहेत. सावकार मणी सरांनी काहीच केलं नाही. जसं पाणी हो मणी सरांनी काहीच केलं नाहीये मॅडम. आजची पत्रकार परिषद पाहून स्वानंदी कशी रिॲक्ट होते हे जाणून घ्यायला हवंय. ती मणीला सोडवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल माझ्या नकळत. मला तिच्या एक पाऊल पुढे राहायला हवंय. तिच्या खोलीत काय चाललंय ते ऐकायलाच हवं. मणी सर निर्दोष आहेत तरी जनता पत्रकार सगळे त्यांना शिक्षा द्यायचं म्हणतात. त्यांनी काहीच केलं नाही. हो स्वानंदी, आपल्याला माहितीये म्हणे निर्दोष आहे, पण आपल्याला आता हातपाय गाळून चालणार आहे का सांग? एक्झॅक्टली मॅम, आता सिच्युएशन खूप क्रिटिकल आहे. ती जेसी इथे काय करते? आपल्याला लवकरात लवकर काही ना काहीतरी केलं पाहिजे, नाहीतर मणीला सोडवणं ना खूप कठीण होईल आपल्यासाठी. मॅडम नवीन मशीनच्या जागी जुन्या मशीनी आणल्यात. अच्छा, उद्या स्वानंदीची वॉर्डन पण आलेली आहे. त्यांच्यात काय शिस्त आहे ना हे ऐकायलाच हवंय. हा व्यवहार जरी इल्लीगल असला तरी कागदोपत्री काहीतरी नोंद असेल ना त्याची. आणि सरपोतदार त्या कंपनीचे मालक आहेत, म्हणजे त्या ऑर्डरवरती सरपोतदारांची साईन असेलच ना. आणि त्यांची साईन असल्याशिवाय ते प्रोडक्ट एक्झिक्यूट केलंच जाणार नाही. अगं स्वानंदी, ती कागदपत्र आणि ती सही आपल्यासाठी खूप महत्वाची आहे मणी सरांना सोडवायला. पण ते कागद आहेत कुठे? फॅक्टरीमध्ये का ऑफिसमध्ये? ती कागदपत्र लई महत्वाची. ती फॅक्टरीमध्ये किंवा ऑफिसमध्ये नक्कीच नसणार. त्यांनी ती त्यांच्या स्टडी रूम मध्ये ठेवलेली असणार. म्हणजे या घरात कागदपत्र आहेत, पण त्यांच्या स्टडी रूम मध्ये जाणार कसं? त्यांच्या स्टडी रूम मध्ये जाणं वाघाच्या तोंडातनं मासाचा गोळा काढण्यासारखं कठीण आहे. मला माहितीये मॅडम, हे खूप कठीण काम आहे, पण मणी सरांना सोडवायसाठी मी कोणतीही रिस्क घ्यायला तयार आहे. काय मनी भाऊ, काय मन लागत नाही की काय इथं? काही इकडचं वातावरण मानवत नाही. पण आता कसं आहे ना, इथं मन रमवच लागेल. आणि हो, या जेलची सवय करून घ्यावी लागेल तुम्हाला. कारण का आता वर्षभर इथं सडायचंय तुम्हाला. हो, एवढं काय दचकताय? तुमचे खासदार साहेब आहेत ना, हो त्यांनी पलटी मारली. पलटी मारली म्हणजे नीट सांगा काय ते. हो, म्हणजे तुमचे खासदार साहेब बोलले ना मनी भाऊच गुन्हेगार आहे म्हणून. आता बोला. खोटं हे तुम्हाला कसं कळलं? हो, आम्हाला कसं कळलं म्हणजे मी माझ्या डोळ्याने बघितलं आणि कानाने पण ऐकलंय. इथे ना मोबाईल ना टीव्ही, आणि तुम्हाला बरं कळलं? हो, आपले इन्स्पेक्टर साहेब आहेत ना, त्यांच्या केबिन मध्ये टीव्ही आहे की. मी माझ्या जबानीवर सही करायला गेलतो तेव्हा पाहिलं तुमचे साहेब टीव्हीवर होते. तो मी या डोळ्याने बघितलं आणि कानाने ऐकलंय. हे बघा, हे राजकारणी आहे ना सगळे एकसारखेच. हो, ते कधीच कोणाचे झाले नाही. हा, ते झाले ते फक्त त्यांच्या खुर्चीचेच. तुमचे खासदार त्यांनी ते एकदमच पलटी मारली ना. हो, तुम्हाला या गुन्ह्यातून बाहेर काढायचं सोडून तुम्हाला अजूनच अडकवत बसलेत. पण नाही, तिथला नालायक माणूस आहे तुमचा खासदार. हे बघा, त्याला हृदय हे नाहीच, उलट्या काळजाचा म्हणाला तरी चालेल. हा,
पण आता तुम्ही इथून बाहेर पडत नाही हे फिक्स. हो कॉलर कशाला पकडताय, कॉलर सोडा की राव. साहेबांविषयी तोंड सांभाळून बोलायचं. साहेब काय हे तुम्ही मला सांगायची गरज नाही, मला माहिती. साहेब जे काही करतात त्यामागे विचार असतो आणि साहेब असं का करतात त्याचे परिणाम बाहेर आल्यानंतर इतरांना कळतात. साहेब जे काही करताय ना ते माझ्या भल्यासाठी करतात. विश्वास आहे मला त्यांच्यावर. समजा काय राव बोलणार, ज्याचं कर हो भलं तो म्हणतो माझंच खरं. आपण झोपूया आपले. काय सुचित्रा, कसं चाललंय आता तरी? कार्यकर्त्यांशी जमतंय का? उत्तम. हे सर्वात महत्वाचं आहे. कसं आहे राजकारणामध्ये, आपण जर शरीर असलो तर आपल्या धमन्यांमध्ये वाहणारं रक्त म्हणजे आपले कार्यकर्ते. त्यांच्याशी आपलं जमलं, ते खुश राहिले ना तर कोणताही नेता जगतो, वाढतो आणि यशस्वी होतो. करेक्ट आहे. डॅडचा पट्टा आहे मला. म्हणजे मणी काय आता येणार नाहीये, म्हणजे तो आता कायमचाच गेला ना आतमध्ये. आणि डॅड ना काल प्रेस समोर म्हणाले की जे काही झालं फॅक्टरीमध्ये त्या सगळ्याला मणी जबाबदार आहे, त्यामुळे मणीचा पट्टा कट आहे. आणि संचिता, म्हणजे मला तसं नव्हतं म्हणायचं. मला असं म्हणायचं होतं की आता जोपर्यंत मणी नाहीये तोपर्यंत सगळी कामं सुजित तुलाच बघावी लागतील ना. पार्टी ऑफिस मधलं वगैरे सगळ्या जबाबदाऱ्या, असं म्हणायचं होतं. स्वानंदी, तू का वाढतीयस? आम्ही घेऊ ना वाढून. बर, तू काही खाल्लंयस का? नाही ना, पोटूशी आहेस ना तू, मग तू पण खाऊन घे. बरं, मी तुला वाढून देऊ का? नाही नको, मी करेन नंतर. स्वानंदी, मी सांगतोय ना, बस इथे आमच्या बरोबर आणि खाऊन घे थोडस. हा घे. आज काहीही करून ते बिल मला स्टडी रूम मध्ये शोधायलाच हवं. संचिता, आता तू जे म्हणालीस ना ते अजिबात बरोबर नाहीये. मी पत्रकारांना तेच सांगितलं जे पोलिसांनी मला सांगितलंय. आणि आहेत पुरावे, मणीच्या विरोधात आहेत. याचंच मला खूप वाईट वाटतंय. म्हणजे आपण सगळे इथे एकत्र नाश्ता करतोय आणि बिचारा माझा मणी तिथे पोलीस लॉकअप मध्ये त्रास सहन करतोय. तो तिकडे असताना ना माझ्या घशाखाली घासच जात नाहीये. खूप त्रास होतोय मला त्याचा. मला तर असं वाटतंय ना की सगळे पुरावे हे खोटे ठरावेत आणि मणी निर्दोष पोलीस लॉकअप मधनं बाहेर यावा. मला एक फोन करायचा आहे. चष्मा कुठे दिसत नाहीये. मी आणला नाही का? ए सदा, स्टडी रूम मध्ये माझा चष्मा आहे, जरा आणून दे बरं मला. ही चांगली संधी आहे स्टडी रूम मध्ये जाऊन बिल शोधायची. साहेब, मी आणते तुमचा चष्मा. त्याला माहिती नसेल कुठे ठेवलाय. मला माहिती आहे, मी आणते. मी आणते.
स्वानंदी, स्वानंदी काय करतेस इथे? डॅडच्या स्टडी मधून काय चोरत होतीस तू? स्वानंदी, मी काय विचारतीये? तू आता आमच्या घरात चोऱ्या माऱ्या करायला लागलीस? डॅडनी तुझ्यावर विश्वास ठेवला, त्याचा हे फळ देतेस त्यांना? स्वानंदी, मी काहीतरी, चल तू, चल चल. संचिता नाही, मॅडम, चल. अहो मी चोरी चल. करत नव्हते. संचिता मॅडम, चोरी करत नव्हते मी. हो, मी माझ्या डोळ्यांनी बघितलंय तुला आता. चल अहो ऐका माझं, मी चोरी केली स्वानंदी, नाहीये. चल. मी नाही केली आहे चोरी, ऐका माझं. संचिता मॅडम, अहो ऐका, मी खरंच चुपचाप काही- चल हं, स्वानंदी. मी खरंच काही केलं नाहीये, मी सांगतेय तुम्हाला. चुप. डॅड, मम्मा, तो मणी आपल्या फॅक्टरीमध्ये फ्रॉड करून कामगारांचा खून करतो आणि त्याची ही बायको आपल्या घरात चोऱ्या माऱ्या करते. संचिता मी हिला रंगे हात पकडलं डॅड. संचिता मॅडम, मी नाही केली आहे चोरी. मी का करेन आपल्या घरात चोरी? हो, तरीच मला शंका आलीच. ही नोकराला थांबवून स्वतः चष्मा आणायला गेली तेव्हा. काय ग चोरटे, तुझी हिम्मत कशी झाली आमच्या घरात चोरी करायची? काय चोरलंस आमच्या घरातनं? शालिनी मॅडम, मी नाही केली चोरी. मी त्यांचा चष्मा आणायला गेले होते. अशी नाही ऐकणार तू. गेंड्याची कातडी आहे तुझी, मला माहितीये. तुझी झडती घेते, सगळा मुद्देमाल बाहेर येईल. अहो शालिनी, अहो तुमच्या लाडामुळे शेफारले गेलेत ही आणि मणी. तुम्ही आता काही बोलू नका, मला माझं काम करू द्या. शालिनी मॅडम, मी नाही केली चोरी. आपल्या घरात का चोरी करीन? तुम्ही असा विचार तरी कसा करू शकता? हो, हे काय आहे? इकडे काय लपवलंयस? हा, सांग ना, इकडे काय लपवलंयस? बघा, मी तुम्हाला सांगत होते ना, काय लपवलंयस इकडे, सांग. अहो ऐका माझं, मी चोरी केली स्वानंदी, नाहीये. चल. मी नाही केली आहे चोरी, ऐका माझं. तुमचा चष्मा टेबलवर सापडत नव्हता म्हणून कपाटात बघत होते. त्या व्यतिरिक्त मी कोणत्याही वस्तूला हात नाही लावला. आता वाचलीस. संचिता आली म्हटल्यावर तू घेतलेली वस्तू कपाटातच ठेवली असशील, घाबरली असशील ना. तरी मी म्हणत होते घरातनं पैसे आणि वस्तू गायब होत आहेत म्हणून. पण रक्कम फार मोठी नसल्याने मी कोणालाच काही सांगितलं नाही. पण आज चोर पकडला गेला. चांगले पांग फेडताय ग तू आणि मणी यांचे. तो फॅक्टरी लुटतोय तिकडे आणि तू घर साफ करतेस. काय केलं ग तुम्ही त्या वस्तू विकून आलेल्या पैशांचं? सांग ना. आता मात्र दोघे पकडले गेलात. मणीच्या रक्तात आणि तुझ्या संस्कारात चोरी भरलेली आहे. नाही मॅडम, आवाज कमी. ह, मी तुझी हॉस्टेल मधली मैत्रीण नाहीये किंवा वॉर्डन नाहीये माझ्यावर आवाज चढवून बोलायला. तुझं नशीब समज, आमच्यात अजून माणुसकी आहे आणि मुद्देमाल मिळाला नाही ना म्हणून तुला पोलिसांकडे नाही देत, घरात ठेवतोय आम्ही. चला कामाला लागा.
1 तासात मला ह्या घराच्या भिंती आणि लादी स्वच्छ पाहिजे. मम्मा मी बघते. मम्मा चांगले पांग फेडताय ग तू आणि मणी ह्यांचे. तो फॅक्टरी लुटतोय तिकडे आणि तू घर साफ करतेस. मणीच्या रक्तात आणि तुझ्या संस्कारात चोरी भरलेली आहे.